नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहत आहात आझाद मराठी. साधारणपणे 2 आठवड्यापूर्वी पुण्यामध्ये गणेश कला क्रीडा मंच जो आहे तर त्या ठिकाणी पत्नी पीडितांचा एक अतिशय मोठा मेळावा भरला होता. त्या मेळाव्यातनं आपण सगळ्यात पहिल्यांदा पत्नी पीडित जे पुरुष आहेत तर त्यांचा आवाज आपण बुलंद केला होता. एक प्रकारे आवाज त्यांचा उठवला होता आणि त्यानंतर प्रमुख माध्यमांनी देखील त्यांची आता दखल घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि आज आणखी काही पत्नी पीडितांशी आपण संवाद साधणार आहोत आणि सद्यस्थितीला त्यांना नेमक्या कुठल्या अडचणी येत आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. दादा, स्वागत आहे. काय आता सद्यस्थिती झालं, तुझी काय केस आहे? नमस्कार, माझं नाव केतन झवर. मी राहणार पुणे विश्रांतवाडी. माझ्यावरती वाईफने डोमेस्टिक व्हायलन्सची केस केलेली आहे जी 1 वर्षापासून चालू आहे. ह्यामध्ये सर्वात मेन म्हणजे व्हिजिटिंग राईट जे कोर्टातनं भेटतात ते अजूनही मला भेटलेले नाही आहे. जेव्हा कधी व्हिजिटिंग राईट मला भेटणार आहे तेव्हा वाईफ नेहमी बाळाला, लहान मुलाला आज ढाल म्हणून वापरते, जसं की मेडिकल रिझन देणं किंवा अजून काही गोष्टी असेल तर अशा प्रकारे हा प्रकार सगळा चालू आहे. मला असं वाटतं की नवरा बायकोंची भांडण ही प्रत्येक घरात वगैरे होत असते, पण जेव्हा ती कोर्टापर्यंत पोहोचते तेव्हा तुम्ही या गोष्टी बाजूला ठेवून जो सर्वात ॲज अ पॅरेंट्स म्हणून सेन्सिटिव्ह विषय असतो व्हिजिटिंगचा किंवा बाळांना, लहान मुलांना भेटणं, तर हे याच्यात आडकाठी आणू नये मला असं वाटतं. बरं, सरांकडे द्या माहिती. सर, आता तुम्ही बरेच दिवस झाले या सगळ्यामध्ये काम करताय. बेसिक आणि सगळ्यात जास्त मेजर कुठल्या प्रमाणाचं केसचं कुठलं प्रमाण? एक तर असा आहे मुद्दा की कुठल्या प्रमाणात म्हणजे कुठल्या केसेस जास्त हे जर तुम्ही विचाराल याची गंमत अशी ज्याच्यात पैसे मिळतात अशा केसेस आहे. जसं 498, त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का 125, त्यानंतर DV केस. या केसेसमध्ये गेल्यानंतर त्यांना मेंटेनन्स मिळतो. म्हणजे की तिने फक्त ॲप्लिकेशन करायचं आणि तिने काही कुठलीही तुमची गुन्हा काय आहे, तुमची चूक आहे हे सिद्ध न करता पहिल्यांदा गेल्या तुमच्यावरती मेंटेनन्स लावला जातो. त्याच्यामुळे ह्या तर फेमस केसेस आहेत. त्याच्यामध्ये या केसेसचं सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे की आता जर तुम्ही बघायला गेलं तर 498मध्ये सुद्धा किती 1-2% सुद्धा त्याचं कन्व्हिक्शन होत नाही आहे. आणि DVचं तर काहीच नसतं किंवा बाकीचे 125चं किंवा डिवोर्सच्या केसमध्ये पण पैसे मागते, अशा अनेक ठिकाणी मागते. म्हणजे तर मग त्याचं काही रिझल्ट नसतं, फक्त त्याचा हेतू एवढाच असतो की पैसे काढायचे. त्याच्यानंतर समजा डिवोर्सकडे गेले त्याच्यानंतर भरमसाठ ॲल्युमिनी मागायचे आणि काहीतरी खोटं सांगायचे, खोटे डॉक्युमेंट्स लावायचे आणि काहीतरी अफवा पसरवायच्या, भीती घालायची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या केसेसचं आहे की जो काही ते ड्राफ्ट करतात, लिहितात ती आणि तिचा कोण जो सल्लागार असेल तो ती एक कुठली ती पिक्चरची स्टोरी असते त्या टाईपमध्येच लिहिलेलं असतं. आणि त्या ह्याच्यामध्ये तिला म्हणजे कुठला तरी रोल दिलेला जातो, निरूपण आहे किंवा अलका कुबल असं तिला बनवून ते सगळं त्या पद्धतीने बांधून तिची फार मोठी कैफियत केली जाते ह्याच्यामध्ये. आणि ती त्यापुढे ठेवून मग त्याला बाकीचे लॉ लावून कुठे हे करून त्याला कलम लावून मग तुमच्याकडे पैसे काढण्याचा हा सगळा उठाठेव सगळं फक्त पैसे काढण्यासाठीच आहे. बरं दादा, तुझी काय केस आहे जरा थोडक्यात सांग. या इकडं मध्ये. नमस्कार, मी राहुल जापर्डे. माझी केस आता बघितलं तर माझ्यावर डोमेस्टिक व्हायलन्स आणि 498 केस आहे आता सध्या. काही दिवसाआधी मी जसं कामावर गेल्यानंतर माझी बायको त्यांचे आई बाबा 3 दिवस येऊन माझ्या इथे राहिले. ठीक आहे. मी जसं कामावर गेल्यानंतर माझ्या घरचं 15 तोळे सोनं, जवळपास 25 लाखाचं, त्यानंतर चांदीच्या वस्तू, कॅश आणि चिल्लर पैसे होते बरेचसे, तर हे सर्व घेऊन डायरेक्ट गायब झाले. त्यानंतर मी त्यांना बऱ्याचदा कॉल केल्यानंतर त्यांनी माझे कॉल पूर्ण ब्लॉकमध्ये टाकलेले होते. ठीक आहे. ब्लॉक केल्यानंतर मी त्यांच्या नातेवाईकांना कॉल केले तर नातेवाईक मला डायरेक्ट म्हणत होते की आम्हाला माहिती नाही काय प्रॉब्लेम झाले, कुठं गेले, काय गेले, आम्हाला काहीच माहीत नाही. तर ते झाल्यानंतर मी पोलीस स्टेशनमध्ये पण गेलो. पोलीस स्टेशनवाल्यांनी उभंसुद्धा केलं नाही त्यावेळेस. ठीक आहे. त्यानंतर मी कमिशनर ऑफिसला गेलो. तिथे डायरेक्ट पूर्ण जो काही रिपोर्ट होता तो स्वतः मी पेनाने लिहून दिला तिथं. तो दिल्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर मग तो चौकीला आला. मी आता जिथे राहत होतो त्यावेळेस तिथे त्या चौकीला आला. त्या चौकीला आल्यानंतर मग त्यांना बोलवलं पण काहीच नाही, त्याच्यावर साधी NC पण नाही झाली. तर एक सांगायचं झालं तर पुरुषांचं असं झालेलं आहे आज की कोणताही गुन्हा नसताना त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल होतात आणि खोटे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना 4-4, 5-5 वर्ष, आज 10-10 वर्ष फक्त छळ सहन करावं लागत आहे. आज म्हणतात की बाईचा छळ होतो, पण आज बाईपेक्षा माणसांचा छळ खूप जास्त होत आहे. तरी हे कुठंतरी लक्षात घेतलं पाहिजे आणि याच्यावर काहीतरी म्हणजे मार्ग काढला पाहिजे.
पण आता इथं एवढे सगळे लोक आहेत, जॉबसाठी कोणाला अडचण किंवा जॉबवरनं काढून टाकलं या सगळ्या प्रकरणांमध्ये नाही, असं आहे आहे का ना. अजून कोणी? आहे ना, भरपूर लोक आहेत, मला पण त्यासाठी कॉल येतात. जॉब गेला असेल हां एक बरं मिनिट. आहेत, भरपूर जण आहेत. मला सकाळी पण एक कॉल आला होता ॲक्च्युली, आणि माझी सोबतची घटना आहे. मी एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला होता. इंटरव्ह्यू दिल्यानंतर 8 दिवसामध्येच त्यांनी व्हेरिफिकेशन केलं. ठीक आहे, मी लागलो होतो तिथं. लागल्यानंतर त्यांनी व्हेरिफिकेशन केलं. व्हेरिफिकेशनमध्ये त्यांना दिसलं की माझ्यावर 490 डोमेस्टिक व्हायलन्स आहे. ठीक आहे, माझ्यावरचे जे मॅनेजर्स होते ते डायरेक्ट ऑफिसमधून मला साईडमध्ये घेतलं त्यांनी आणि डायरेक्ट बोलले की तुझ्यावर केसेस आहेत, तुझ्यावर केसेस आहेत म्हणे. तर केसेस असल्यामुळे आमच्या कंपनीसाठी काही योग्य राहणार नाही म्हणे, तर तू बघून घे म्हणे. आणखी कोण आहे ज्यांना जॉबवरनं काढून टाकलं? कोण आहे? बोला, या पुढे या, चला. नमस्कार, माझं नाव विश्वास आहे. हां, काय कशा पद्धतीने या सगळ्या प्रकरणामुळं कशा पद्धतीने करिअरवर कशा परिणाम होतो? ॲक्च्युली कसं झालेलं आहे, टोटली मेंटली डिस्टर्ब झालेलो आहे. त्याच्यामुळे थोडं जॉबमध्ये आणि त्यांचंही म्हणजे जॉबमध्ये त्यांचं मॅनपॉवर कमी करण्यासाठी स्ट्रक्चर आलेलं आहे. तर ते चॅनल बंद पडल्यामुळे मला जे ते डायरेक्ट म्हणजे बाहेर चालला जा असं म्हणलेलं आहे. तर त्या अजून मला काय म्हणजे काढलं नाही, पण त्यांनी हां काढायचं मला ऑर्डर दिला आहे त्यांनी. म्हणजे जो माझा मॅनेजर होता तर त्यांनी मला डायरेक्टली बाहेर जाण्याचा हे सांगितलेलं आहे. बरं, आणखी कोण आहे? चल, कोण होतं? ते होते ना ते. या बोला, काय अडचण आली? मी सुदर्शन अडगोकर. मी इनहाऊस लॉयर आहे, पण आणि तरी माझ्यावर अनेक केसेस आहेत. आणि ही केस जी माझ्यावर झालेली आहे ही माझ्या पत्नीचे सुशिक्षित बॅकग्राऊंड आहे. त्यांनी म्हणजे PhD आहेत माझे सासरे, PhD गाईड, आणि बायको पण PhD करत आहे. पण तरीही अत्यंत विचारपूर्वक माझ्या करिअरवर धक्का लावण्यासाठी केस बनवलेली आहे. मी जेव्हा केसेसची अजून माहिती काढली तर माझ्या समोरच्या वकिलांच्या सिमिलर अनेक केसेसची स्टडी केली मी, आणि हा एक ट्रेंड माझ्या लक्षात आलेला आहे. मेन म्हणजे मला सगळ्यांचं म्हणजे माझा विषय म्हणून मला सांगायचं नाही, पण सगळ्यांच्यासाठी एक विषय सांगायचा आहे. हा विषय म्हणजे सामाजिक आणि आर्थिक आघात असतो. तर म्हणजे पहिले म्हणजे तुमचं नाव खराब करायचं. दुसरा विषय म्हणजे तुमच्यावर आर्थिक आघात म्हणजे केसेसद्वारे पिळवणूक करायची. आता एक मुद्दा मला जो सर्वात महत्त्वाचा सर्वांना सांगायचा आहे की याच्यामध्ये तुमचा एक पर्सनल इश्यूला पब्लिक इश्यू क्रिएट केला जातो, ज्याच्यामुळे तुमचं जे नाव खराब करण्याचा प्रकार असतो त्यासाठी अनेक प्रकार ते वापरतात. खोट्या केसेस टाकल्या जातात. ह्या केसेस कधीही सिद्ध करत नाहीत ते लोक, आणि सिद्ध करायची ताकदही नाही, कारण की हे सगळ्या खोट्या केसेस आहेत. जर तुम्ही चांगल्याने अभ्यास केला तर बरंच केल्यात निघू शकतं. पण एक लक्षात अजून घेऊन घ्या की याच्यामध्ये राज्य सरकारचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. कारण की नवरा बायकोचा विषय हा जरी पर्सनल आहे, पण जेव्हा बायको ही स्टेट अथॉरिटीज म्हणजे पोलिसांकडे जाते तर तेव्हा आपल्या आयुष्यात एक पब्लिक अथॉरिटी आलेली असते. दुसरी गोष्ट, महिला व बालविकास मंत्रालयाचं जे रिप्रेझेंटेटिव्ह प्रोटेक्शन ऑफिसर त्यांच्याकडे जेव्हा तक्रार घेऊन जाते तर आपल्या इश्यूला जे पर्सनल इश्यू आहे त्याला पब्लिक केलं जातं बाईंकडून, आणि त्याला पब्लिकली मग खोट्या केसेसद्वारे आपल्यावर प्रेशर आणलं जातं. तो एक विषय लक्षात घेण्यात यावा. आणि याच्यामध्ये कोणीही सगळे म्हणतात की बायांनी केसेस केल्या आहे. लक्षात घ्या, याच्यात थोडासा आपल्याला जे कोणतंही सरकार असेल, पार्टीविषयाबद्दल बोलत नाही, पण याच्यात हे जे अधिकारी काय काम करतात याच्यावर कोणाचंही लक्ष चाललं नाही आहे. पोलीस कशी चौकशी करतो, कधीही क्राईम सीनवर जाऊन ते चौकशी करत नाही. प्रोटेक्शन ऑफिसर कधीही आपला रिपोर्ट परफेक्टली बनवत नाही. टाईमली ॲफिडेविट्स मुली साईन करत नाही. अनेक वर्ष केसेसमध्ये चालले आणि अनेक पोरांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी हे चालू आहे. याच्यात आम्हाला थांबवायसाठी लोकांना आवाहन करत आहे आम्ही. आता हे जे सगळं सुरू असतं तर ह्याच्यामध्ये अनेकदा महिला देखील मारहाण करतात नवऱ्याला. असं नवऱ्याला मारहाण झाली किंवा असं कोण आहे का आपल्यामध्ये? तुम्हालाच झाले? आणखी कोण आहे? तुम्हाला झाले? तुम्हाला झाले? आणखी कोण आहे ज्यांना मारहाण झाली? बरं, म्हणजे महिला सुद्धा हल्ला करतात. या पुढे या, काय झालंय तुमच्यासोबत सांगा. तर आता एखादी गोष्ट जर आपण तिला विचारायला गेलं ना तर ती म्हणजे नाही का बोला 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 बोला. आपण जर समजा हे केलं तर तिला विचारायला गेलं तर ती डायरेक्ट अशी नाही गोष्ट करते आणि त्याचा बवाल करते की हा मला हे करतोय माझ्यावर. एवढं म्हणजे हे करण्यात आलं की मला समाजात एवढं बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मी सर माझी पहिली हे सांगतो की माझं ज्यावेळेस 2018मध्ये लग्न झालं त्यावेळेस काय झालं सर, मी लग्न झाल्यानंतर मी गावालाच राहिलो. भाऊ पुण्याला होता, त्याच्यामुळं परत ही पण म्हणली की मला पण पुण्याला राहायचे. ह्या गोष्टीवरून मला हे करायला गेलं. परत त्याच्यानंतर मी ते नाही हे केलं. माझे वडील एकटेच आहेत गावाला, आई नाही आहे मला, त्याच्यामुळे मला गावाला राहणं साहजिकच होतं.
तर ते पुण्याला राहण्यासाठी मला ब्लेम करायला लागले, त्याच्यावर माझ्यावर संशय घेतोय असे बदनाम करून मग नाही का प्रेशराईज करायला लागले मला की असं करतोय तसं करतोय, हाणतोय मारतोय असं करून मला हे केलं. तरी पण मी तुम्हाला मारहाण झाली का? हा, मी एखाद्या वेळेस जर असं आपण सांगायला गेलो ना तर आपण समजा गप्प करायला गेलो तर त्याने एलिगन्स लावलेत की मला, मी एकतर मी शांततेने समजावायचो पण ती काय करायची, आरडाओरडा करायची, फक्त आरडाओरडा करायची. मी शांत, हा गावात म्हणजे नाही का कांगावा करायसाठी मी शांत करायला जायचो तर तिने माझ्यावर सुद्धा हे केलं, हात उचलला, माझ्या अंगाला हात लावू नको असं म्हणून मारले. बरं, आता एक आपण एक आगळी वेगळी आणि एक खरं तर खूप दर्दनाक अशी त्यांची स्टोरी आहे. काका काय झालं तुमच्या बाबतचं सांगा बरं. माझं नाव अभय कमळाकर साखळे आहे. माझ्या पत्नीने तिच्या बहिणीमार्फत, तिची बहीणच ॲडव्होकेट आहे, वकील आहे, आणि तिच्यामार्फत माझ्यावरती 490A, 315, 406 डोमेस्टिक व्हायलन्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस टाकल्या आहेत. 13 वर्ष झाली ते माझ्यावरती जवळजवळ 16 ते 17 केसेस टाकल्यात वेगवेगळ्या कलमानुसार, वेगवेगळ्या कोर्टात आणि वेगवेगळ्या उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयापासून सत्र न्यायालय, खालचं MM कोर्ट, सगळ्या ठिकाणी केसेस टाकलेल्या आहेत. आणि माझी पूर्णपणे म्हणजे 13 वर्ष झाली केस पण चालू करत नाही. 13 वर्ष माझ्याकडनं मेंटेनन्स घेते. मी 3 वेळा जेलमध्ये जाऊन आलो आहे. एकदा 40 दिवस, नंतर दुसऱ्यांदा 19 महिने, तिसऱ्यांदा 2 वर्ष 5 महिने, आणि मला काही न्याय मिळत नाही. काका, एक त्यांच्या बोलण्यातनं मग असा मुद्दा आला की हा ट्रेंड बनत चाललाय, तुम्हाला वाटतं का असं? ट्रेंड म्हणजे हा त्यांचा बिझनेसच झालेला आहे. ट्रेंड पण नाही, बिझनेस. हे फसवायचं, मोठ्या प्रमाणावर घडतंय समाजात. पुरुषाला फसवायचं आणि त्याच्याकडनं पैसे उकळायचे, त्यांची प्रॉपर्टी पहिला बघायची काय आहे ते, आणि हे करायचं. असं ते पूर्ण हे झालेलं आहे, धंदा झाला आहे हा धंदा, दुसरं काय हे नाही आहे. रोहितकडे द्या. रोहित, आपण हा ज्यावेळेस मुद्दा उपस्थित केला आहे त्यानंतर तुला अनेक फोन येत आहेत. आता ज्या अगोदरच्या केसेस होतात त्याच्यामध्ये आणि आत्ता ह्याच्यामध्ये काय तुला फरक जाणवतोय, आणि लोक तुम्हाला कसे जोडले जातात? लोक आता असं आहे की आमचं काही कोणतं आमच्याकडे कोणते फंड्स नाही, कोणते PR करण्यासाठी. जे काही आमची पब्लिसिटी होते ती एक तर वर्ड ऑफ माउथ होते, नाहीतर मग जे काही आमचे सोशल मीडिया अकाउंट्स आहे त्याच्यावरनं ज्याला कोणाला रँडमली सापडतं अकाउंट ते लोक आम्हाला अप्रोच करतात मग की आमच्यासोबत असं झालं आहे. स्टोरीज भरपूर आहेत, अनलिमिटेड तऱ्हेचे फसवणारे स्टोरीज आहेत. म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीने फसवल्या जाते. अल्टिमेट एम एकच असतो की पैसे उकळायचे. बरं, मग ते पैसे उकळायसाठी मग ते डोमेस्टिक व्हायलन्सची केस पण टाकतील, समाजात नाव पण खराब करतील, 498ची केस पण टाकतील. काही तर असे आहेत की मूलबाळ होऊ देतील, मूलबाळ झाल्यावरती मग तुम्हाला ते ट्रॅपमध्ये फसवतील. काही असे पण आहे की सासूकडनं पण मॉलेस्टेशनच्या केसेस टाकल्या जातात. बायकोची जर कधी बहीण असली तर रेपचे केसेस टाकल्या जातात. आजी आजोबावर पॉक्सोचे केसेस टाकल्या जातात. तर असे विविध प्रकारचे गंभीर केसेस टाकल्या जातात. जर कधी फॉर एक्झाम्पल DVच्या केसने और 498 नाही घाबरत आहे तर मग अजून वेगवेगळ्या केसेस टाकायच्या, अजून जास्त प्रेशर बिल्ड करायचं, कोर्टाच्या तारखा अटेंड करायला लावायच्या आणि जास्तीत जास्त शक्य तेवढे पैसे उकळायचे. असं पण होते की म्हणजे समोरच्याची पार्टी समजा त्याची प्रॉपर्टी 1 कोटी आहे, डिमांड केल्या जाते की आम्हाला 1.5 कोटी पाहिजे, मग इव्हेंच्युअली कुठेतरी 1 कोटी 80-90 लाखवर ते सेटल करायचं बघतात. बरं, आता लोक तुम्हाला संपर्क करायचा ट्राय करतायत. तुमच्या संघटनेसोबत ज्यांना जोडलं जायचं आहे त्यांनी तुम्हाला कसा संपर्क करायचा? तुम्ही त्यासाठी काय फी घेताय का? एकंदरीत तुमच्या आम्ही पूर्ण ही जी मदत आम्ही करतो पूर्णपणे निशुल्क आहे. याच्यामध्ये जी मदत आम्ही करतो काय मदत करतात? कायदेशीर तुम्हाला मदत भेटेल आणि मेंटल सपोर्ट तुम्हाला भेटेल. याच्यामध्ये आता संपर्क कसा करायचा? लिटिगेशन मध्ये असं आहे की सगळ्यात मोठं तुम्हाला जो सपोर्ट लागतो तो सायकोलॉजिकल लागतो. कारण ही बॅटल जी आहे 20% लिटिगेशनची ऑन पेपर होते आणि 80% ही सायकोलॉजिकल होते. सगळ्यात आधी आम्ही त्यांना सायकोलॉजिकली स्ट्रॉंग करतो. केसेस त्यांना आम्ही स्ट्रॅटेजाइज करून देतो की कसं ही केस लवकरात लवकर तुम्ही संपवायची आणि तुम्हाला कसं मिनिमम डॅमेज बसणार इन टर्म्स ऑफ रेप्युटेशन आणि इन टर्म्स ऑफ मनी, त्याच्यावर आम्ही फोकस करून ती केस आम्ही त्यांना बाहेर काढून देतो. त्याच्यामध्ये संपर्क कसा करायचा? यामध्ये आमचे फोन नंबर्स आहेत, टोटल 7 लोकांचे फोन नंबर्स आहेत. तर तुम्हाला एक एंड ऑफ द क्लिप मी एक तुम्हाला एक नंबर देऊन देणार मी तुम्हाला. फक्त माझी एक रिक्वेस्ट राहणार की कॉल कोणी डायरेक्टली करू नका, कारण कॉल्स आम्हाला भरपूर येतात दिवसामध्ये. आम्हाला व्हॉट्सअपला आधी तुमचं नाव पाठवा, केस एक थोडक्यात आम्हाला लिहून पाठवा आणि ई कोर्टचा स्क्रीनशॉट और काही पेपर्स वगैरे जर कधी असतील तर त्याचा फोटो घेऊन आम्हाला पाठवा. आम्ही स्वतःहून तुम्हाला कॉल बॅक करू
आणि तुम्हाला आम्ही ग्रुपमध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये ॲड करून घेऊ. आतापर्यंत आमचे 2440 मेंबर्स आहेत. ओके, ठीक आहे. तर आपण सगळ्यात अगोदर खरं तर आपणच या पुरुषांचा आवाज उपस्थित केला होता, त्यांचे प्रश्न आपण मांडले होते आणि त्यानंतर आता त्यांची सदस्य संख्यासुद्धा वाढते. खरं तर या व्हिडिओमधून कुणाची बदनामी करण्याचा उद्देश नाही, मात्र समाजामध्ये एक वर्ग असा देखील तयार होतो आहे जे पत्नी पीडित आहेत. आजपर्यंत आपण पुरुषांकडनं पत्नीवरती अन्याय झाल्याच्या अनेक कथा ऐकल्या, वेगवेगळ्या केसेस पाहिल्या, मात्र पुरुषांवरती सुद्धा अतिशय अमानुष अशा पद्धतीचे अन्याय अत्याचार होत आहेत आणि कोर्ट कचेऱ्यांमुळं या पुरुषांचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं आहे हे आपला मांडण्याचा प्रयत्न आहे. या व्हिडिओमध्ये आपण या व्हिडिओची दुसरी बाजू देखील जाणून घेणार आहोत. काही आता यानंतर ज्या पीडित आहेत, ज्या पुरुषांकडनं पीडित आहेत, त्यांचं देखील या सगळ्यांबाबत काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत. काय बोलायचं? आणि माझी विनंती असेल, जे कोणी यामध्ये फसलेलं आहे, कोणी आत्महत्याचा विचार करू नका. आम्हाला जेवढे कॉल्स येतात त्यातून 50% कॉल्स असे असतात की जे आत्महत्याचा विचार करतात. बरोबर. यामध्ये इतकं काही ताण घ्यायचा गरज नाही. आमच्यासोबत एक वेळेस जोडा, तुम्हाला आत्महत्या करायचा विचार राहणारच नाही, पण तुम्ही लाईफ कसं चांगल्या प्रकारे जगता येईल ते आम्ही सगळं व्यवस्थित गायडन्स करू. तर कोणी असा काही विचार करू नका की आम्हाला आत्महत्या करायची वेळ येईल वगैरे. यातून सहज बाहेर निघल्या जाते, तुम्हाला जर कधी व्यवस्थित मार्गदर्शन भेटलं तर. यांच्याकडनं एक महत्त्वाचा मुद्दा आहे की NCRB नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा जो देशातून रिपोर्ट येतो त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पुरुष आत्महत्या करतात. हा रिपोर्ट आहे माझ्याकडे, ज्याच्यामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये आहे. तर मला जर तुम्ही काढला तर हा रिपोर्ट आहे माझ्याकडे. आणि विवाहित पुरुषांची याच्यावर नाही, याच्यात कौटुंबिक समस्या याच्याशी आहे का? आणि पुरुषांमधील आत्महत्याचे प्रमाण हे 56% आहे याच्यामध्ये. 72% आहे. म्हणजे इतकं आहे की याच्यावरती हे सगळं जे काही असं एवढं असताना विधानसभेमध्ये 3-4% सांगितलं जातं. हे खरं म्हणजे त्याचा निषेध, म्हणजे असं चुकीची माहिती पसरवणं हे पण चुकीचं आहे. म्हणजे की हे त्यांनी करू नये, नीट व्यवस्थित अभ्यास करावा. जो हा अभ्यास उपलब्ध आहे आणि त्यावरती खरं बोललं गेलं पाहिजे. हा काय मी मनाचा रिपोर्ट आणला नाही, हा रिपोर्ट आहे आणि NCRB. तर आपण पाहिलं, मी जसं सांगितलं तसं ह्या व्हिडिओतनं आपल्याला काय कोणाची बदनामी करायची नाही आहे, पण पुरुषांच्या व्यथा कोणीतरी मांडणं गरजेचं होतं. ते आपण मांडायला सुरुवात केलेली आहे आणि आता अनेक पुरुष ते समोर येत आहेत, अगदी मीडियामध्ये येऊन आपल्या व्यथावेदना सांगत आहेत, एकमेकांना ते कम्युनिकेट करत आहेत. त्याच्यामुळे त्यांना देखील एक प्रकारे एक आधार निर्माण होतो आहे आणि त्यांना संपर्क कसा करायचा ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये नंबर टाकणारच आहोत. ज्यांना संपर्क करायचा आहे ते त्यांना जोडले जाऊ शकतात. ज्यांना पत्नीकडनं किंवा पत्नीच्या घरच्यांकडनं ज्यांना त्रास होतो आहे तर त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. तर तसं आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.